सैनिक शेतकरी वेलफेअर फाउंडेशनच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक कार्य उभारण्यासाठी संघटनात्मक बांधणी सुरू आहे. नाममात्र सभासद फी घेऊन समाजात काम करण्याची व रोजगाराची संधी या फाउंडेशनच्या माध्यमातून मिळत आहे, अशी माहिती सैनिक शेतकरी वेलफेअर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मनोज कुमार डांगे यांनी दिली. सैनिक शेतकरी वेलफेअर फाउंडेशनच्या मेळाव्याचे बुधवारी कराड येथे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मनोज कुमार डांगे यांनी फाउंडेशनची माहिती व भविष्यात केल्या जाणाऱ्या कामाविषयी सविस्तर माहिती या मेळाव्यातून दिली. यावेळी सैनिक शेतकरी वेलफेअर फाउंडेशनचे उपाध्यक्ष निलेश निकम, आरोग्य महासंचालक चंद्रकांत पाटील, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा स्वाती बोराटे, पश्चिम महाराष्ट्र आरोग्य सेल अध्यक्ष संग्रामसिंह पलंगे, सातारा जिल्हा अध्यक्ष सचिन साबळे व सातारा जिल्हा महिला अध्यक्षा प्रतिभा पाटील तसेच तालुका अध्यक्ष व सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना मनोज कुमार डांगे म्हणालेत की सैनिक शेतकरी वेलफेअर फाउंडेशन ही एक सामाजिक संस्था एक थोड्याच महिन्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर पसरलेली संस्था आहे. आज महाराष्ट्रभर आपले 5700 शाखा ओपन करण्यात आलेल्या आहेत आणि येणाऱ्या 2 ते 3 वर्षामध्ये आपलं एक 30,000 शाखेचं आपण त्याच्यामध्ये रूपांतर करतो आहे. आणि याच्या माध्यमातून आपण सर्वप्रथम शहीद सैनिक कुटुंब आणि त्यानंतर आत्महत्याग्रस्त कुटुंब ह्या लोकांना आम्ही मदत करतो आहे. त्यानंतर गोरगरिबांना त्यांच्या गावामध्ये हेल्थ ATM मशीनच्या थ्रू ज्या ठिकाणी 4-4 हजार 3-3 हजार रुपयाचे टेस्ट आहेत त्या आम्ही एकदम नाश्त्याच्या खर्चामध्ये आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आहे. गोरगरिबांची सेवा करणे, शहीदांची सेवा करणे, आत्महत्याग्रस्त कुटुंबाची सेवा करणे आणि महिला सक्षमीकरण करणे. तर महिलांना रोजगाराची पण आम्ही संधी देतो आहे. प्रत्येक गावामधून एक 10 तरी महिलांना आम्ही एक रोजगाराची संधी देतो आहे, ज्यांना एक 8,000 9,000 10,000पर्यंत त्यांना उत्पन्न भेटावं अशी आमची इच्छा आहे. तर त्याच्यावरती आमचा वर्क चालू आहे. सध्या साधारण मार्चपासून आपण इथं कामाला सुरुवात केलेली आहे. कसा प्रतिसाद मिळतोय महिलांचा? मार्चमध्ये आपण सातारा जिल्ह्यामध्ये सुरुवात केली कामाला आणि त्याच्यामध्ये कराड तालुका. तर कराड तालुक्यामध्ये पण आपल्याला छान प्रतिसाद मिळालेला आहे. आज कराड तालुक्यामध्ये आजच आपण एक 100 शाखेचं उद्घाटन केलेलं आहे आणि त्या माध्यमातून आता लवकरच आपण हेल्थ ATM मशीन किंवा आरोग्याच्या काही सुविधा आज आम्ही ज्या ठिकाणी आपले सैनिक शेतकरी सुकन्या योजनेतून आम्ही 5,000 रुपये इथल्या 2 मुलींना दिलेले आहेत आम्ही आज. तर आज सुरुवात चांगल्या पद्धतीने झालेली आहे. आता फाउंडेशनच्या माध्यमातून आता पुढील काळामध्ये आपले काय योजना असतील आणि कशा पद्धतीनं राबवणार आपण? पुढील काळामध्ये फाउंडेशनच्या माध्यमातून हेच आहे की गावातल्या प्रत्येक कुटुंबापर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे. तर आमचे जे केंद्र प्रमुख आणि कोर कमिटी आहे यांच्या माध्यमातून गावातील प्रत्येक नागरिक आपला सभासद ह्या सैनिक शेतकरी कुटुंबाचा सभासद झाला पाहिजे, हे आमचं ध्येय धोरण आहे. आणि पूर्ण 30,000 शाखा महाराष्ट्रभर करण्याचं हे एक आमचं ध्येय धोरण आहे. साधारण काय आव्हान करू शकता तुम्ही ग्रामीण भागातील महिलांना ज्यांना तुमच्या या फाउंडेशनमध्ये सहभागी व्हायचे आणि सुरुवात करायची आहे? आम्ही तर हेच आवाहन करेन की गावातील जे पण आपली गोरगरीब जनता, मीडियम मुलगा असतील, माता भगिनी असतील, त्यांनी सर्वांनी आपल्या केंद्र प्रमुखाशी संपर्क साधावा. प्रत्येक गावामध्ये आमचं एक केंद्र प्रमुख म्हणून शाखा आहे, त्या ठिकाणी संपर्क साधा. आपल्या एका नाश्त्याचा खर्च एवढा 250 रुपये फी आहे. तर 250 रुपये डोनेशन फी देऊन हे डोनेशन कुठल्याही इतर मार्गाला न जाता हे शहीद सैनिक कुटुंब व आत्महत्याग्रस्त कुटुंब यांच्या सेवेसाठीच पूर्ण खर्च केला जातो. त्यांना आम्ही पूर्ण ट्रीटमेंट गावातल्या डॉक्टरला फ्री देतो. तर तुम्ही एक डोनेशनच्या माध्यमातून आमच्याबरोबर जुळून एक समाजाची सेवा, सरकारचं काम करत आहे, पण त्याचबरोबर आपली पण काहीतरी जबाबदारी आहे समाजामध्ये काहीतरी सेवा करण्याची किंवा लोकांना सेवा करण्याची. तर त्या संधीचा सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि कमी पैशामध्ये त्यांना जास्त बेनिफिट मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. महिलांना काम देण्याचा प्रयत्न करतो आहे. व्यसनमुक्त अभियान आज जर बघितलं तर आपण व्यसनाधीन आज नवीन युवक जे आहेत ते व्यसनाधीन खूप चाललेले आहेत. तर त्याच्यावरती पण आमचा प्रयत्न चालू आहे की व्यसनमुक्त अभियान. तसेच आपले कॅन्सरमुक्त अभियान. आज चांगल्या क्वालिटीचं पॅड जे आहे 150 ते 200 रुपयाचं ते महिलांना आम्ही कमी एकदम 40 रुपये ते 50 रुपयाच्या किमतीमध्ये कसं उपलब्ध करून देता येईल ह्याच्यावरती आमचा या ठिकाणी प्रयत्न चालू आहे. 5,000 भेटतात, तुम्हाला 500 भेटतात. माणूस मेला तर त्याला 5,000 भेटतात, तुम्हाला 500 भेटतात. कोण आजारी पडलं तर त्याच्यावर तुम्हाला 10% भेटतात. सभासदाचं 75 भेटतात. असे 2,000 लोकांचे टोटल 1.5 लाख रुपये तुम्हाला दिले जातात. मग 1.5 लाखाला जर तुम्ही भागिले 12 महिने केलं तर तुमचा पगार होतो 12,500 रुपये. त्यानंतर 2,000 लोकांत आजारी किती पडतील त्याचा विचार करा. म्हणून मी तुम्हाला उदाहरण दिलं या ठिकाणी
की जर आज ठिकाणी या लहान बाळापासून 20-20 वर्ष लोक नोकरी करतात. तुम्ही कुठं नोकरी केल्या? तुमच्या आजूबाजूला नोकरी करणाऱ्या महिला आहेत, त्यांना विचारा की ताई किती वर्ष करतेस? 12 वर्ष 13 वर्ष नोकरी करतात नुसत्या 5,000 पगारासाठी. CRP तुमच्या 11 वर्ष करायला फक्त 1,500 रुपयासाठी. तर तुम्ही हा विचार करा, जर ऍक्सिडेंट कोणाला फिक्स पगार पाहिजे असेल तर आमच्याकडे यायची गरज नाही. त्या लोकांनी करेक्ट आपला राजीनामा द्यावा, काम सोडावं. कारण अखंड महाराष्ट्रभर आपल्या आता 30,000 शाखा होत्या. आम्हाला तुमच्या एका वॅकन्सीसाठी अजून 10 जण वेटिंगला आहेत. जर कोणाला काम खरोखर करायचं नसेल, इथं जर पैसे कमवायचे असले तर अजिबात द्यायचं नाही. आम्ही मानधन का देतो? जे माझे केंद्र प्रमुख माता भगिनी ताई आहेत, त्या तिचं घरचं काम सोडून तास 2 तास काम करतात, गावातल्या समाजाला सांगतात, लोकांना सांगतात माझं फाउंडेशन हे करतं, तसं करतं, असं करतं, गरिबांना मदत करतं, हॉस्पिटलमध्ये आम्ही पाठवतो, फुकटची 5-5 लाखाचे ऑपरेशन पण करून देतोय आम्ही, त्याच्यावर जे पैसे घालतात तिथं पण मदत करतोय. मग आपलं संघटन जर वाढवायचं असेल, छत्रपतींची शपथ घेतली, पगार मिळत होता का? मातीची शपथ घेत होती. मग तिथं जर मातीची शपथ घेऊन जर रणभूमी गाजवत होती, तर इथं तुम्हाला 12,000 15,000 मिळवून रणभूमी गाजवायला काय प्रॉब्लेम आहे का? आणि ज्याला प्रॉब्लेम असेल त्याने अजिबात आपल्याकडे यायचं नाही. कारण फिक्स पगार तुम्हाला कुठेच मिळत नाही. आता ज्याने आधार कार्ड काढलं 70,000 रुपये काढून फिक्स पगार मिळतो त्याला? हॅलो, ज्याने दुकान टाकलं त्याला फिक्स पगार मिळतो? ज्याने एसटीडी बूट टाकलं त्याला मिळतो? पानपट्टीवाल्याला मिळतो? हा व्यवसाय आहे. तर मला महिलांच्या हाती काम द्यायचं आहे काहीतरी, म्हणून म्हटलं की तुम्हाला 2,000 लोक लवकर बनवा. 1 वर्षात बनवू, 1.5 वर्षात बनवू, 2 वर्षात बनवू, कधी बनवू. आज 11 जणांना मी पेन्शन द्यायला लागलो. या तुमचं काम होण्यासाठी 5,500 महिन्याला पेन्शन देतोय. तुमचं काम होण्यासाठी हेल्थ एटीएम मशीन पाठवतो, 1,30,000 पगार देतोय. कशासाठी? तुमचे सभासद वाढीसाठी. ते तुमच्यावरती विश्वास ठेवत नाहीत. आज 9 जणींचा विश्वास पण त्या ठिकाणी तेवढाच महत्वाचा आहे. काय काय सांगा मला? तर असं जर माझ्या पदाधिकाऱ्यांना कदाचित तो चुकीचा बोलला असेल, फक्त पर्यंत म्हणायच्या ठिकाणी ऍक्च्युली 15,000 पर्यंत म्हणतो, त्याने 12,000 सांगितलं, मी म्हणतोय 15,000 पर्यंत आपल्याला पॅरी पेमेंट मिळतं तुम्हाला, आणि याला पेमेंट म्हणतो आपण. मग कोण पगार म्हणत असेल, कोण मानधन म्हणत असेल, काही असू द्या. मग तुम्ही असं करा, तुम्हाला जेवढं मिळतंय ना तेवढं पतसंस्थेमध्ये टाका. जेवढं 75 मिळतात एखाद्या संस्थेमध्ये पिगमी टाका तुम्ही, आणि महिन्याला पगार घ्या. हॅलो, तुम्ही पिगमी भरा ना रोजचं, जसं भाजीवाले वगैरे गाडीवाले भरतात ना, आलं की 75 पिगमीला, आलं की 150 रुपये पिगमीला, आणि महिन्यात एकत्र पगार घ्या, संस्थेमध्ये भरा पैसे. आम्ही काय घेत नाही की काही महिलांना रोजचा पैसा पाहिजे. त्या महिलांना असं वाटायला नको की माझा पैसा नाही आला तर मी काय करू, डांगी साहेबांनी नाही पाठवलं तर काय करू. म्हणून आपण ऑडिट करून सीएचं परमिशन घेऊन सगळं करून तुमची नावं आम्ही वर पाठवतो, आधार कार्ड घेतो, फोटो घेतो, तुमचे सही शिक्के घेतो, आणि तुम्हालाच फक्त अप्रूव्ह केलेला आहे जेवढे केंद्र प्रमुख आहे, बाकी कोणालाही अलाउड नाही.